नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी मुंडा कटिंग कसा करतात, मुंडा कटिंग करताना काय काय प्रॉब्लेम येतात, त्यांची मापे कशी टाकायची आणि प्लस फिटिंग करताना पण त्याची फिनिशिंग आणि मुंडा परफेक्ट कसा बसला पाहिजे यावरती आपण आजच्या व्हिडिओत सविस्तर माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या क्लायंटचे जे ब्लाऊज असतात ते मी रेग्युलरचे कशा पद्धतीने कटिंग करते, कशी मापे टाकते ते मी सविस्तर आज मी दाखवते। हे माझ्या क्लायंटचं जे ब्लाऊज आलेलं आहे तर उंची 14 इंच आहे। मी पूर्ण डिटेलमध्ये दाखवते। उंची 14 इंच आहे तर आपण प्रत्येक मापामध्ये 1 इंच मिळून आपण घेत असतो। तर 14 इंच आहे, त्याची 15 इंच होते। 15 इंचावरती अशी शोल्डरच्या साईडला मार्किंग करून घ्यायची आणि 33चं कंबर आहे, 33चा चौथा भाग काढायचा, 8.25 इंच येतो। तर 8.25 इंच इथे अशा प्रकारे ठेवून आपण इथे मार्किंग करून घ्यायची। त्यापुढे आपण नेहमीप्रमाणे 2.5 इंच टाकतो। हे झालं कमरेचं माप। आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं। तर शोल्डरचं माप हे 15 इंच आहे, पूर्ण शोल्डरचं माप हे 15 इंच आहे। तर 15 इंचामधून आपण 3 इंच वजा करतो। हे 15, 1 2 3, 1 2 3 आलंय 12 इंच। त्याच्या अर्ध करायचं, 12 इंचच्या अर्ध अशा पद्धतीने हे तर 6 इंच। तर हे 6 इंचाचं माप मी इथे टाकते। तुम्ही बघू शकता इथे 6 आहे, हे 6 इंचाचं माप मी इथे टाकते। मी काही वेळेस 6 इंचाचं नाही घेत। हे ज्या कस्टमरचं आहे त्या कस्टमरला 6 इंचाचंच घ्यायला लागेल। पण जर काही इंच शोल्डर कमी येतं, प्रत्येक ह्या मेथडने प्रत्येकाचं शोल्डर कमी होतं, काहींचं जास्त होतं, त्या पद्धतीने तुम्ही माप घ्यायचं। कधी कधी 5.5 इंचावरती पण जातं माप। अशा पद्धतीने हे 6 इंच मी माप घेतलं आहे। आता आपल्याला मेन पॉईंट म्हणजे आर्महोल कटिंग घ्यायचं आहे। हे 6 इंच इथे आपण घेतलं आहे ना, तर इकडचं खालचं जे मार्किंग काढू ते सुद्धा इथे आपल्याला 6 इंचावरतीच सरळ आलं पाहिजे। हे आपण इकडे फक्त वरून खाली मोजतो, पण खाली इथला पॉईंट आपला 6 इंचावरतीच आलेला आहे की नाही ते आपण चेक नाही करत, मग ते आत किंवा बाहेर होऊन जातं। आपली ब्लाऊजची छाती 37 इंच आहे। 37 इंचाचा 6वा भाग काढायचा, म्हणजे त्याला 6ने भागायचं। 6ने भागलं, 6वा भाग काढला की 6.3 ही तिसरी रेषे ती 6.25 वरती इथे आपण अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची। इथे अशी मार्किंग केली की आपण इथे मग चेक करायचं हे 6 इंचावरती आलं आहे की नाही। माझं परफेक्ट 6 इंचावरती आले। आपण शोल्डर 6 इंच टाकलं आहे, त्याच पद्धतीने खाली देखील 6 इंच आलेलं आहे। ही मार्किंग आपण जोडून घेऊ। ही मार्किंग जोडली की आपल्याला आता छातीचा चौथा भाग टाकायचा। इथे आपण छातीचा 6वा भाग टाकला, इथे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा। तर 9.25 इंच इथे आपण मार्किंग करून घ्यायची। त्यापुढे आपल्याला फिटिंगसाठी 1.5 इंच आपण घेत असतो, तर ते 1.5 इंच ह्या मार्किंग आपण जोडून घ्यायच्या। इथे आपण हे 2.5 इंचावरती मार्किंग केली आहे, तर 1 इंच आपलं टक्ससाठी जातं। मग हे 1 इंच टक्ससाठी, पुढे 1.5 इंच आपलं फिटिंगसाठी। अशा पद्धतीने ही मार्किंग पण जोडून घ्यायची। ही मार्किंग आपल्याला काढायची असते, तर या मार्किंगपासून आपण एक रेष खाली मुंडा आपण खाली घेत असतो इथे। आता इथे किती अंतर घ्यायचं, तर 1.25 इंच मी मार्किंग करते। आपल्या प्रत्येक क्लायंटचं हे माप वेगवेगळं येतं। काहींना जर इथे खूप फुगा तयार होत असेल तर हे तुम्ही 1 इंचावरती जरी मार्किंग केली तरी चालते। हे मी इथे 1.25 इंचावरती केलं आहे आणि इथली मार्किंग काढायला 6.25च्या अर्ध, म्हणजे असा टेप ठेवून तुम्हाला सोपं जाईल काढायला। अशा पद्धतीने ही मार्किंग करायची। हा पॉईंट आणि हा पॉईंट हे
3 पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे. अशा पद्धतीने. आणि इथे खाली 1 रेष इतकं खाली आपण असा म्हणजे पूर्ण राऊंड शेप तयार होतो. आता ही झाली आपली बॅक साईडची कटिंग. ही बॅक साईडची कटिंग आपण पूर्ण कट करून घेते मी आणि नंतर परत फ्रंट साईडचा आर्म होल कटिंग तुम्हाला दाखवते. हा जो आपण पाठीचा भाग काढलेला आहे, हा पाठीचा भाग आपण असली असाच पुढच्या साईडला फ्रंट साईड काढायची आहे आपल्याला. त्यासाठी आपण आखून घेऊ. मग यामध्ये आपण काही चेंज करून आर्म होल कटिंग काढून घेऊ. ही आपली आर्म होल कटिंगची बॅक साईडची मार्किंग आहे. तर आपल्याला इथे अर्धा इंच आतमध्ये दुसरी कटिंग आपल्याला काढायची असते फ्रंट साईडसाठी. अशा पद्धतीने ही फ्रंटची आर्म होल कटिंग झाली. तुम्हाला मी आर्म होल कसा कटिंग करायचा तो बॅकवरती दाखवला आहे. 6वा भाग घेऊन आपण आर्म होल कटिंग करू शकतो. आपण ही जी बॅकची आर्म होलची मापे टाकून कटिंग केलेली ती पण मी तुम्हाला दाखवली. ही बॅकची दाखवली. त्यानंतर फ्रंटला इथे मी अर्धा इंच आतमध्ये घेऊन मी फ्रंटची पण आर्म होलची माप टाकून मी तुम्हाला दाखवलेली आहे. हे मी आता कटिंग करून घेते. आत्ता हा आर्म होल माझा फ्रंटचा आणि बॅकचा झाला. तर याला आपल्याला बाही जोडायची. बाहीचा पण आर्म होलची कटिंग कशी करते ती मी तुम्हाला दाखवते आणि स्टिचिंग झाल्यानंतर तिचा रिझल्ट कसा येतो स्टिचिंग पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते, फक्त आर्म होलवरती. आपण आता बाही कटिंग बघू. आर्म होल कटिंगमध्ये बाहीची पण कटिंग खूप महत्त्वाची असते. तेव्हा आर्म होल आपला फिटिंगमध्ये बसतो. मी नॉर्मली घडी टाकून घेतली आहे. तर ही घडी काढायची कशी, ही घडी आपण कितीची टाकायची, पुढे टाकायची का मागे टाकायची कशी ही घडी ते मी दाखवते. माझा बाही उंची 8.5ची आहे. त्यात 1 इंच मिळून माझा अस्तर ब्लाऊज कटिंग करते म्हणून मी 1च इंच त्यात मिळवते. 9.5 वरती मार्किंग केली मी. इकडे पण मी 9.5 वरती मार्किंग करते. तर इथे हे माप किती घ्यायचं, तर माझी छाती ही 37ची आहे. त्यासाठी मी 3.25 इंचावरती मार्किंग करते. ही 3.25 इंचावरती ही जी आपण मार्किंग केलेली आहे ही मार्किंग पण तेवढीच महत्त्वाची असते. कमीत कमी लॉंग स्लीव्जला 3 इंचाच्या वरतीच मार्किंग घ्यायची, 3 इंचाच्या आत नाही घ्यायची. आपण हाफबाईला 2.5 इंचावरती मार्किंग करतो, त्यानुसार 2.5 इंचावरती नाही करायची. तर आपण ही 3.25 इंचावरती जी मार्किंग घेतली आहे तिथे एक टेपचा पॉईंट ठेवून इकडे आपण ही जी मार्किंग केलेली आहे इथे अशा प्रकारे टेप तिरपा ठेवायचा. तर आपली छाती की 9.25ची आलेली 37ची छाती आहे ना, तिचा 4था भाग करायचा. तर 9.25 इंच येतं. त्यामध्ये 1 इंच मिळवायचं, 10.25 इंच येतं. तर माझी एक रेष ही घडी थोडी पुढं गेलेली आहे. आपण तेवढी ॲडजस्ट करून घेऊ. मी तेवढं एक रेष मागे सरकून घेतलं आहे आपला अस्तरचा कपडा. आता आपण डबल चेक करू. कंप्लीट 10.15 आलेलं आहे. हे माप मी कसं काढते मी परत एकदा सांगते. छातीचा 4था भाग करायचा. छातीचा 4था भाग केला की त्यामध्ये 1 इंच मिळवून जे माप येईल ते आपण इथे टाकायचं. ते पण इथून इथपर्यंत तिरप्या रेषेत आपण ते माप टाकायचं. तर माझा छातीचा 4था भाग 9.25 आलेला आहे. त्यात 1 इंच मिळून 10.15 झालं. तर मी ही मार्किंग करून घेते.
मी अशा पद्धतीने माप टाकत असते. इथे आपण शिलाई फिटिंगसाठी जी मार्जिन ठेवतो ती 1.5 इंचावरती आपण फ्रंट आणि बॅक कटिंग केली, त्यात पण आपण 1.5 इंचावरती ठेवली, तशी इथे पण मी 1.5 इंचावरती ठेवते. इथे 1.5 इंचावरती मार्किंग केली की टेप थोडा मागे सरकवायचा. 1.5 इंचावरून आपण अशा पद्धतीने इथपर्यंत माप ठेवायचा. हे किती आलं आहे? 5.25 इंच. तुम्हाला जर डायरेक्ट मापे टाकायला जमत नसेल तर हे जे आपण टेप मागे सरकवला तो अशा प्रकारे इथे ठेवून त्याचा मध्य काढून घ्यायचा. आणि इथल्या आपल्याला या मार्किंगसाठी 1.25 इंच जे आहे हे 1.25 इंच त्याच्या निम्मा अर्ध इकडे आणि अर्ध इकडं अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची. 1.25 इंच माप असतं इथे. आणि इथून आपण कमीत कमी 2 इंचावरती ही मार्किंग करायची. ही 2 इंचावरती ही मार्किंग झाली की मग हे पॉईंट जोडून घ्यायची. ही 2 इंचावरून जी मार्किंग आहे ही अशा पद्धतीने जोडून घ्यायची आणि फ्रंटची थोडी त्याच्या मागच्या साईडनी खाली काढायची. खालच्या साईडने आपण अशा पद्धतीने मार्किंग, तुम्ही हाताने सुद्धा हा असा आकार खूप छान पद्धतीने देऊ शकता. तर अशा पद्धतीने हा आर्महोल कटिंग मी करत असते. अशा पद्धतीने आपण आर्महोलची मापे टाकून घेतली. आता दंडघेराची मापे टाकायची. दंडघेराची मापे टाकायची. दंडघेर तुमचा जेवढा असेल तेवढा इथे या मापेचा 6 इंच आहे, तर 6 इंचावरती मी मार्किंग करते आणि प्लस आपल्याला फिटिंगसाठी 1.5 इंच घेतो. हे खूप सोपं असतं माप घ्यायचं इथलं. आणि मग हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा. अशा पद्धतीने आपली आर्महोलची मापे टाकून झालेली आहे. मी बाही कटिंग करून घेते. अशा पद्धतीने ओपन करून फ्रंटचा आकार पण आपण कटिंग करून घ्यायचा. आपण ही जी कटिंग केलेली आहे, बाही कटिंग झाली, आपली बॅकची कटिंग झाली, ही आपण आर्महोलची जी कटिंग केली, आणि फ्रंटची पण ही आपण जी कटिंग केलेली आहे, ही जी कटिंग केलेली आहे आपण, मी हे साईडला ठेवते थोडा वेळ. आपण पूर्ण उंचीत 1 इंच मिळून आपण ही मापे काढलेली. बाही उंचीत पण 1 इंच मिळून आपण बाही कटिंग केलेली आहे. तर आपण जेव्हा स्टिच करतो तेव्हा इथे अर्धा इंच शिलाईमध्ये गेलंच पाहिजे. इथे अर्धा आणि इथे अर्धा, तेव्हा आपली पूर्ण बाही मापानुसार स्टिच होते. इथे पण आपण 1 इंच मिळून हे माप काढलेलं आहे, तर इथे पण अर्धा इंच आणि कमरेच्या साईडने पण अर्धा इंच स्टिचिंगमध्ये गेलं तरच आपली फिटिंग ही व्यवस्थित येते. जर आपली अर्धा इंच दाबून जात नसेल तर आपण कशा पद्धतीने फिटिंग करायची ती मी तुम्हाला दाखवते. आणि नंतर मी तुम्हाला आर्महोलची फिटिंग करताना पण दाखवते कशा पद्धतीने तुम्ही फिटिंग करायची. अशा पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊज स्टिच केलेलं आहे. इथे आता मला फक्त बाह्या जोडायच्या आहे. ज्या बाह्या जोडायच्या आहे त्यासाठी आपण आर्महोलची कटिंग जोडायच्या अगोदर परत प्रॉपर एकदा करून घ्यायची असते. तर मी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट मी तुम्हाला हे अस्तरची कटिंग दाखवली अगोदर. तर जेव्हा आपण बाह्या जोडतो, बाह्या पण मी स्टिच केलेल्या आहे, या जेव्हा आपण इथे मुंड्याला जोडतो तर तेव्हा पण त्या चेक करायच्या, तेव्हा जोडायच्या. म्हणजे आपले इथे आपण 1 इंच मिळवून जे आपण कटिंग केलेली आहे त्यामुळे थोडंफार इथे माप हे निघतंच. इकडे कमरेच्या साईडने आपण दोन्ही पार्ट एकावर एक ठेवून अशा पद्धतीने हे बघायचं. इथे काहीतरी फक्त 1 रेष इतकं वरती आलेलं आहे. तर मी तुम्हाला टेपनी पण मोजून दाखवते तर इथली कटिंग कशा पद्धतीने करायची. पूर्ण उंची आपली 14ची ब्लाऊजची, तर हे 14 इंच इथे कमरेच्या साईडनी ठेवून इथे वरती आपण अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा. आपण जी कटिंग केलेली आहे ती 6.3 म्हणजे 6.25 वरती केलेली. तर इथे हे जे 1 रेष वरती आहे तेवढंच आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे. माप एकदम परफेक्ट आलेलं आहे आपलं. तर
इथे 6.25 वरती घ्यायसाठी आपली जी अर्धा इंचाची टीप येते ती बरोबर इथून टीप येणार आहे, म्हणजे आपलं माप हे जे कटिंग केलेलं आहे ते परफेक्टच कटिंग आहे आणि बाही आर्महोलची कटिंग व्यवस्थित आहे. तर इथं फक्त हे एक रेषवरती आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. इथे एवढंच हा कपडा कटिंग करायचा आणि त्यानंतर ही जी बाही आपण तयार केलेली ही यावरती ठेवून बघू आपण हा पण मुंडा परफेक्ट याच्यावरती ॲडजस्ट होतो आहे की नाही. अशा पद्धतीने ही कटिंग एकसारखी करून घ्यायची, म्हणजे आपल्या ज्या मुंड्याच्या टिपा असत्या त्या पण एकसारख्या आणि मुंडा परफेक्ट बसतो. अशा पद्धतीने मी ओपन करून घेतलेलं आहे आणि आता आपण मुंडा चेक करू. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मुंडा पण एकदम परफेक्ट बाही कटिंगचा पण आलेला आहे आणि ब्लाऊजचा पण, म्हणजे दोन्ही पण आपली कटिंग एकदम परफेक्ट आलेली आहे. आपण आता जोडून घेऊ आणि मग मी तुम्हाला फायनल लुक दाखवते. अशा पद्धतीने तुम्ही जर बाही कटिंग आणि मुंडा सर्व जर परफेक्ट जर कटिंग केली तर अशा प्रकारे तुमचं पण व्यवस्थित कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण येईल. माझी एक साईडची जी स्लीव्ज आहे ती जोडून तयार झालेली आहे. मुंड्याच्या टिपा तुम्ही बघू शकता एकदम समोरासमोर आलेल्या आहे. अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने ब्लाऊज स्टिच करते त्या पद्धतीने तुम्ही पण कटिंग आणि स्टिचिंग केली तर तुमचा पण आर्महोलचा प्रॉब्लेम हा क्लिअर होऊ शकतो. आज मी आर्महोल फिटिंगचा जो आजचा हा व्हिडिओ बनवला, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.